तर मतदानासाठी दुबार मतदार दिसले तर फोडून काढा असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। दुबार मतदारांना फोडून काढा मग पोलिसात द्या असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय। तर मतचोरी दिसेल तिथे फटकावा उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मतदारांना असं आवाहन केलं। निवडणुका होतील एक तर पहिल्यांदा तुम्ही घराघरामध्ये जा, सर्वजण याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करावं। चेहरे कळले पाहिजेत, एकेका यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजेत। ती माणसं तिकडे मतदार नोंदणीची म्हणजे आपलं मतदाराच्या ठिकाणी बसले पाहिजेत। आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार तिबार वाले जर आले तिथेच फोडून काढायचे, बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे। त्याशिवाय हे वटणीवरती येणार नाही, त्याशिवाय हा महाराष्ट्रामधला जो चाललेला कारभार आहे हा वटणीवरती येणार नाही। आजपासून तुम्ही सगळ्यांनी आणि प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक नागरिकांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे की मत चोर जिकडे दिसेल तिथल्या तिथे त्याला फटकावला पाहिजेच। लोकशाही मार्गाने फटकवा। आता लोकशाहीचा मार्ग तुम्हाला माहिती आहे, आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाहीये, पण कायद्याचा खोटा दांडुका जर आमच्या डोक्यात मारणार असाल तर त्या दांडुक्याचं सुद्धा काय करायचं हा सुद्धा निर्णय घ्यायला ही महाराष्ट्रातली जनता सक्षम आहे। जेव्हा कधी निवडणुका होतील एक तर पहिल्यांदा तुम्ही घराघरामध्ये जा, सर्वजण याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करावं। चेहरे कळले पाहिजेत, एकेका यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजेत। ती माणसं तिकडे मतदार नोंदणीची म्हणजे आपलं मतदाराच्या ठिकाणी बसले पाहिजेत। आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार तिबार वाले जर आले तिथेच फोडून काढायचे, बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे। त्याशिवाय हे वटणीवरती येणार नाही, त्याशिवाय हा महाराष्ट्रामधला जो चाललेला कारभार आहे हा वटणीवरती येणार नाही। मी आज तुमच्यासाठी पुरावा देखील आणलाय ह्या सगळ्या दुबार मतदारांचा। काढते कापड, हे सगळे दुबार मतदार आहेत। हे एवढे सगळे दुबार मतदार आहेत म्हणजे तुम्हाला कल्पना येईल महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा गोंधळ येतो। आणि एवढे पुरावे दिल्यानंतर देखील हट्ट सुरू आहे की नाही कोर्टाने सांगितलंय जानेवारीत निवडणुका घ्या। कशा घ्या, का घ्या, कोणाला आहे घाई? 5 वर्ष निवडणुका घेतल्या नाहीयेत, 5 वर्ष, अजून 1 वर्ष गेलं तर काय फरक पडणार आहे? पण जी माणसं भरली आहेत आतमध्ये त्याचं काय करायचं? मग त्याच्यातल्या त्याच्यात निवडणुका आटपून घ्यायच्या आणि पुन्हा यश पदरी पाडायचं। खरं तर हे 4,500 मतदार आहेत। हे कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडी मधले मतदार आहेत। या इकडच्या मतदारांनी मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे। हे एवढे मतदार आहेत, हे एवढ्या लोकांनी हे तिथे राहत आहेत, तिथेही मतदान केलं आणि मलबार हिल मध्ये देखील मतदान केलं। ह्याच्यातली म्हणून मी आता जस्ट फक्त 3 नावं आणली, प्रभाकर तुकाराम पाटील, राम माधू भोईर आणि गजानन पुंडलिक भोईर, ही त्यांची मतदार यादी आहे। असे लाखो लोक आहेत महाराष्ट्रभर की जे या मतदानासाठी म्हणून वापरले गेले।